भोगीची भाजी। जानेवारी महिन्यातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती। आज आपण मकर संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी बनवली जाणारी भोगीची भाजी बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपी। भोगीची भाजी बनवण्यासाठी आपण इथे 1 वाटी घेवड्याची शेंग म्हणजेच घेवडी आपण इथे घेतली आहे। भाजी बनवण्यासाठी लागणारा मसाला आपण अगोदर तयार करून घेऊया। 7 ते 8 लसूणाच्या पाकळ्या, आलं आणि कोथिंबीर हा मसाला आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। भाजी बनवण्यासाठी पॅनमध्ये आपण अगोदर थोडेसे तेल टाकूया। तेल गरम झाल्यानंतर त्या तेलामध्ये आपण मोहरी आणि जिऱ्याची फोडणी देणार आहोत। आता आपण त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकूया आणि तो लालसर होईपर्यंत चांगला परतून घेऊया। कांदा चांगला भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकूया आणि परतून घेऊया। नंतर हा बारीक केलेला मसाला आपण त्याच्यामध्ये टाकूया आणि मसाला आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये ड्राय मसाले टाकणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 चम्मच लाल तिखट टाकणार आहे। चवीनुसार मीठ आपण त्याच्यामध्ये टाकूया। थोडीशी हळद पावडर, धना पावडर, तसेच थोडासा गरम मसाला आपण त्याच्यामध्ये टाकूया। मसाले अगोदर आपण चांगले मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये थोडेसे पाणी टाकून आपण 2 मिनिट झाकण ठेवूया। मसाल्याला चांगले तेल सुटले आहे। आता आपण त्याच्यामध्ये भाज्या ॲड करणार आहोत। अगोदर आपण त्याच्यामध्ये टाकूया पावटा, वाटाणा, नंतर भिजवलेले शेंगदाणे आपण त्याच्यामध्ये टाकूया, हिरवे चणे आणि तुरीचे दाणे ह्या भाज्या आपण अगोदर मिक्स करून घेऊया। आता आपण त्याच्यामध्ये टाकूया बटाटा आणि गाजर, हे पण आपण चांगलं मिक्स करून घेऊया। भाजी शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये पाणी टाकूया। आता आपण त्याच्यामध्ये घेवड्याची शेंग टाकूया। ही शेंग लगेच शिजते, त्यामुळे आपण घेवड्याची शेंग लास्टला टाकली आहे। मिक्स करून आपण परतून घेऊया। भाजी आपली इथे तयार झालीच आहे, पण वरून आपण त्याच्यामध्ये कसुरी मेथी, थोडीशी कोथिंबीर आणि पांढरे तीळ टाकणार आहोत। केला जातो भोगीच्या दिवशी तिळाचा वापर जास्त केला जातो, त्यामुळे आपल्याला भोगीच्या भाजीमध्ये देखील तीळ टाकायचे आहेत। तसेच भोगीच्या भाजीसोबत खाल्ली जाणारी भाकरी
त्या भाकरीमध्ये देखील आपल्याला तिळाचा वापर करायचा आहे। भोगीच्या भाजीच्या सोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी खाल्ली जाते। आपल्याकडे नसेल तर आपण ज्वारीच्या भाकरीला देखील तीळ लावून ती भाकरी खाऊ शकतो। अशा प्रकारे एकदम चमचमीत आणि सर्वांना आवडेल अशी भोगीची भाजी आपली इथे तयार झाली आहे। अशा प्रकारे भोगीची भाजी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा। तसेच चॅनलला सबस्क्राइब देखील करा। थँक यू।